जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले उद्घाटन। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी नाशिक येथे सुरू करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे जलसंपदा विदर्भ तापी व कोकण खोरे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले। यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलश शर्मा, तहसीलदार गणेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चैतन्य बैरागी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे वैद्यकीय उपचाराकरिता नागरिकांना अर्थसहाय्य सहजपणे उपलब्ध व्हावे तसेच नागरिकाचा वेळ व पैसा यांची बचत होऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती जिल्ह्यात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापना करण्यात आलाय। नाशिक येथील जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून 28 फेब्रुवारी 2025 ते आज पावतो जवळपास 134 नागरिकांना वेगवेगळ्या आजारासंदर्भातील व रुग्णालय संदर्भातील योजनेबाबत माहिती व मदत घेतली असून त्यापैकी 35 रुग्णांची नावे वैद्यकीय मदतीसाठी या कक्षामार्फत प्रस्तावित करण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी निगडीत दुर्धर आजारांवरील उपचारासाठी तसेच आपत्ती प्रसंगी आर्थिक मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथील जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता मदत कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।